नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण RRB ग्रुप डी याचे हॉल तिकीट आलेले असून ते हॉल तिकीट कसे डाउनलोड करावे ही प्रोसेस आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पाहूया घरी बसल्या. त्याचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनल जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. मित्रांनो, RRB ग्रुप डीची एक्झाम हे 27 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून जर का तुम्हाला अजूनपर्यंत SMS आला नसेल तर या ठिकाणी तुम्हाला SMS येणार आहे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. तर तुम्हाला SMSची वाट पाहावी लागेल. जर का तुम्हाला अजूनपर्यंत SMS आला नसेल तर तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. याची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये येऊन जाऊन तुम्ही क्लिक करा, डायरेक्ट तुम्ही या साईडवर येऊ शकता. या साईडवर आल्यावर या ठिकाणी पाहता की तुम्ही अशा प्रकारे हेडिंग असायला हवं की रेल्वे भरती बोर्ड. त्याचप्रमाणे या ठिकाणी रिक्रुटमेंट नंबर तुम्ही दिसणार आहे तुम्हाला 08/2024 आणि 7 अशा प्रकारे. जर का रिक्रुटमेंट नंबर दिसत असेल तर हीच वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे. अदर वेबसाईट तुम्हाला ओपन करायची नाही. म्हणजे ही वेबसाईट फक्त ग्रुप डी याचीच आहे, अदरची नाही. तर तुम्हाला हे चेक करायचं आहे की तुम्ही कुठली लिंक ओपन करत आहे. तर या ठिकाणी तुम्हाला आल्यावर या ठिकाणी तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर असेल तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला टाकायचा आहे. फॉर एक्झाम्पल त्याची सुरुवात कोणाची एपासून असेल, कोणाची क्यूपासून असेल, कोणाची अदर अल्फाबेटपासून असेल. तो या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमची डेट ऑफ बर्थ जे असेल हे डेट ऑफ बर्थ या ठिकाणी डेट, महिना आणि इयर हे तिन्ही गोष्टी फिलअप केल्यावर या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सो मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे वदरची माहिती पूर्ण भरलेली असून आता लॉग इन या ऑप्शनला क्लिक करूया. लॉग इन या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी तुमच्या पोर्टलमध्ये तुम्ही या ठिकाणी लॉग इन होणार. आणि जर का तुम्ही लॉग इन ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे पुन्हा मेसेज तोच येत असेल. फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाहता की इफ इन केस यू आर अनएबल टू लॉग इन विथ करेक्ट credential, your examination schedule will be released on later dates. Please try login in only after you receive the SMS and email communication. म्हणजे या ठिकाणी सांगायचा उद्देश असा, जर का तुम्ही ॲप्लिकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकून लॉग इन होत नसाल, अशा प्रकारे मेसेज येत असेल तर या ठिकाणी समजून घ्यायचं आहे की तुम्हाला जतपर्यंत मेसेज येत नाही किंवा ईमेल येत नाही तत्पर्यंत तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकत नाही. तर या ठिकाणी लॉग इन केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी आपण आपल्या पोर्टलमध्ये लॉग इन झालेलं आहे. या ठिकाणी 3 ऑप्शन तुम्हाला दिसतील. एक आहे कॅन्डिडेट डिटेलचं, त्यानंतर एक आहे सिटी एंटरशिप स्लिप, इंटरमेशन स्लिप, सिटी इंटरमेशन स्लिप आणि हेल्प डेस्क. आणि त्यानंतर जर का तुमचं आय कार्ड आलं असेल तर या ठिकाणी जर का तुमचे अजूनपर्यंत ॲडमिट कार्ड आले असेल तर हेल्प डेस्कच्या बाजूला ॲडमिट कार्डचं ऑप्शन राहणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून ॲडमिट कार्ड काढू शकता. तर या ठिकाणी या केसमध्ये सध्या फक्त सिटी इन्फॉर्मेशनची स्लिप आली असून तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे सिटी पाहण्यासाठी, किंवा तुम्हाला कॅन्डिडेट डिटेल दे या ठिकाणी सध्या क्लिक केल्यावर जे तुमची डिटेल दिसणार आहे आणि सिटी कोणती आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला या कॅन्डिडेटला सिटी इन्फॉर्मेशन स्लिपला ओके करायचं आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहताय की हिरव्या अक्षरामध्ये क्लिक हिअर टू डाउनलोड सिटी इन्फॉर्मेशन स्लिप या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे सिटी पाहण्यासाठी. आणि अशाच प्रकारे तुम्हाला तुमचे ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी सुद्धा अशाच प्रकारे प्रोसेस करायची आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ असून जर का व्हिडिओमध्ये काही संबंध असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी जर का तुमची सिटी आलेली असेल आणि ॲडमिट कार्ड कधी येते हे का जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर तुम्हाला 3 दिवस अगोदर तुम्हाला ॲडमिट कार्ड येणार आहे. म्हणजे 3 दिवस अगोदर तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि जर का तुम्ही SC कॅटेगरी असाल तर हे पास तुम्हाला जपून ठेवायचे आहे. जर का तुमचं सेंटर दूर असेल तर, म्हणजे तुम्हाला रेल्वेने जाणे येणे फ्रीमध्ये होते. सो मित्रांनो, अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ असून ॲडमिट कार्ड यायला 2-3 दिवस अगोदर तुम्हाला चेक करायचं आहे. 2-3 दिवस अगोदर ॲडमिट कार्ड येणार आहे.
तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि जर का व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तशी कमेंट बॉक्समध्ये कळवावे, त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.